मित्रांनो, आज आपण श्रम कल्याण आणि प्रथा या विषयामध्ये वैधानिकेतर ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण बघितलं की 1948च्या कारखाना कायद्यामध्ये ज्या कल्याणकारी सुविधा देण्यात आल्या त्या सुविधा ह्या 48च्या कायद्याला अनुसरून अशा प्रकारच्या असल्यामुळं त्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे. त्यामुळं कलम 42 पासून ते कलम 49 पर्यंत आपण जे वेगवेगळी कलमं आणि वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत ज्या तरतुदी बघितल्या त्या तरतुदीचं काटेकोरपणे पालन करणं हे मालकवर्गाचं, सरकारचं आणि कामगारांचं सुद्धा कर्तव्य आहे. परंतु आता जे आपण वैधानिकेतर सुविधा बघणार आहे त्या कायद्यात नाही आहेत, पण कामगार कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त कल्याणकारी सुविधा निर्माण होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला हे दिसून येतं की वैद्यकीय सुविधा ही जर विचारात घेतली तर कारखाना कायद्यामध्ये त्याची असणारी कामगार संख्येची मर्यादा आहेत, बंधनं आहेत. की जिथं 150 कामगार काम करतात तिथं प्रथमोपचाराची पेटी असावी आणि प्रथमोपचार जो करणारी व्यक्ती आहे ती प्रशिक्षित असावी. आणि जिथं 500 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या आहे तिथं ॲम्ब्युलन्ससारखी व्यवस्था असली पाहिजे, प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस असल्या पाहिजेत, रुग्णालयांची सुविधा असली पाहिजे. म्हणजे तिथं बंधन आहे की अमुक इतकी कामगार संख्या असेल तर अमुक इतक्या सुविधा. परंतु ज्यावेळी वैद्यकीय सुविधांचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात येतं की त्या अत्यंत गरजेच्या आहेत. कारण त्याचा कामगारांच्या आरोग्यावरती, मानसिकतेवरती परिणाम होणार असतो आणि पर्यायानं त्याच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होणार असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की वैद्यकीय सुविधा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात की त्या सर्वच आस्थापनाने उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे. या संदर्भात आपल्याला असं दिसून येईल की कर्मचारी राज्य विमा कायदा आहे. या विमा अंतर्गत आपल्याला असं दिसून येईल की त्याला अनेक प्रकारच्या सुविधा किंवा सोयी मिळत असतात. परंतु या कायद्याशिवाय सुद्धा आपण जर बघितलं तर खाण उद्योग आहे, मळे उद्योग आहेत, याच्यामध्ये असणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. कोळसा खाणी आहेत, यामध्ये असणाऱ्या कामगारांना आपल्याला असं दिसून येईल की रुग्णालयाची व्यवस्था असते किंवा तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था असते. या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण एखाद्या इंजुरीमधून आपल्याला असं दिसून येईल की कामगारांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, त्याला कायमस्वरूपाचं अपंगत्व येण्याची शक्यता असते आणि अशा अनुचित प्रकार घडू नयेत. कारण शेवटी त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की वैद्यकीय सुविधा त्यामध्ये असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं कोणतीही कामगार संख्या विचारात न घेता प्रत्येक आस्थापना, मग त्या खाणे असतील, मळे असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की कारखाने असतील, या प्रत्येक आस्थापनानं या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला असं दिसून येईल की अपघातच नव्हे तर अनेक प्रकारच्या रोगांना सुद्धा कामगारांना सामोरं जावं लागतं. कॅन्सरसारखा रोग आहे, क्षयरोगासारखा रोग आहे. असे रोग असाध्य अशा प्रकारचे कामगारांना होऊ शकतात आणि त्यामुळं त्याच्या बचावात्मक असणारा जे धोरण आहे ते असणं महत्त्वाचं आहे किंवा त्याला त्या संदर्भातल्या असणाऱ्या सोयी सवलती मिळणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की लहान लहान प्रमाणात का होईना परंतु या प्रथमोपचाराची व्यवस्था म्हणा किंवा रुग्णालयांची व्यवस्था म्हणा, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था म्हणा, प्रशिक्षित नर्सेस, डॉक्टर्स किंवा वैद्यकीय उपचाराची एकूणच व्यवस्था ही प्रत्येक आस्थापनामध्ये असणं अत्यंत गरजेची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. दुसरा भाग म्हणजे शैक्षणिक सुविधा. एकंदरीत आपण एवढा कारखाना कायदा बघितला पण त्याच्यामध्ये कुठेही आपण जर पाहिलं तर शैक्षणिक सुविधांचा विचार केलेला नाही. तीच अवस्था खाण कामगार कायद्यामध्ये सुद्धा 1952 आहे. केवळ मळे कामगार कायद्यामध्येच असं म्हटलेलं आहे की 6 ते 12 वयोगटातील जर 25 एक मुलं असतील
तर त्यांच्यासाठी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे एवढा मळे कामगार कायदा सोडला तर अनेक ठिकाणी मजूर काम करत असतात, त्यांची मुलं बाळं असतात आणि त्यांना शिक्षण आणि कामगाराला सुद्धा प्रशिक्षणाची गरज आहे. कारण तो जो जॉब करत असतो तो त्याच्यासाठी नवीन असतो, त्याला त्याच्यातली माहिती असते तसं नाही आणि म्हणून त्याला सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, त्यालाही शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्याच्या मुलांनाही शिक्षणाची आवश्यकता आहे. मग प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, तंत्रज्ञानाचं शिक्षण असेल, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती आहे त्या प्रौढ व्यक्तीच्यासाठी प्रौढ साक्षरता किंवा प्रौढ शिक्षण असेल, या व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काही काही ठिकाणी त्या व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण सर्वच ठिकाणी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं रोजगार विनिमय केंद्र असतील यांच्या माध्यमातून आपल्याला संस्थानिक व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रशिक्षण केंद्र चालवत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर अनेक केंद्रीय शिक्षण मंडळांना सुद्धा अनेक ठिकाणी केंद्रीय शाळांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. जसं आपल्याकडे नवोदय विद्यालय वगैरे अशा पद्धतीनं होतं ते आता राजापूरला आहे. म्हणजे एकंदरीत केंद्र सरकारनं सुद्धा शाळा वगैरे निर्माण केलेले दिसतात. राज्य सरकार सुद्धा खाजगी शाळांना अनुदान वगैरे देत असतं की याच्यातून एकच उद्देश आहे की प्रत्येकाला शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामधून एक त्याला चांगल्या प्रकारची कुशलता येत असते आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येते की त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या प्रगतीसाठी ते अत्यंत गरजेची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. तिसरा भाग जर आपण विचारात घेतला तर करमणूक सुविधा सुद्धा तितक्या महत्त्वाच्या असतात. एंटरटेनमेंट फॅसिलिटीज आपण ज्याला म्हणतो. कारण कोणताही कामगार असेल, कोणत्याही ठिकाणी काम करणारा असेल, मग तो खाणीमध्ये असेल, तो आपल्याला असं दिसून येईल की तुमच्या कारखान्यामध्ये असेल किंवा मळ्यामध्ये असेल किंवा इतर कुठल्या मोटर वाहतूकमध्ये असेल, कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये तो काम करत असताना किंवा सेवा क्षेत्रात काम करत असताना त्याला त्याच प्रकारच्या कामाचा कंटाळा येत असतो आणि म्हणून मनोरंजनाच्या सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता मनोरंजन म्हणल्यानंतर केवळ सांस्कृतिकच उपक्रम का, तर नाही. त्याच्यामध्येही आपल्याला असं दिसून येतं की आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सांस्कृतिक उपक्रमाबरोबरच खेळाच्या सुविधा, ग्रंथालयाच्या सुविधा याही त्याच्यासाठी उपलब्ध होणं महत्त्वाचं आहे. पर्यटनविषयीचे असणारे सहली आयोजित करणं हे आवश्यक असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्या दृष्टिकोनातून हे आहे की कामगारांचं असणारं आरोग्य जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे आणि ह्या करमणूक सुविधा ज्या आहेत त्या त्याला मदत करत असलेल्या आपल्याला दिसतात. कारण त्याच्या दैनंदिन कामामधून एक वेगळ्या प्रकारच्या असणारी सुविधा त्याला जर मिळाली तर साहजिकच त्याच्या कामावरचा असणारा ताण त्याच्यावरचा जो आहे तो कमी होऊ शकतो आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा विरंगुळा मिळू शकतो. मग तेव्हा असणारे सांस्कृतिक उपक्रमामध्ये तुमच्या लोककला असतील, सिनेमा असतील किंवा नाट्य असतील, या माध्यमातून ग्रंथालयाच्या सुविधा, वाचनाला ज्याची आवड आहे त्याला ग्रंथालयाची सुविधा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि अनेक कंपन्या स्वतःची ग्रंथालय चालवत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर खेळाच्या सुविधासुद्धा, मग बैठी खेळ असतील, मैदानी खेळ असतील, या सगळ्या सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध होणं हे महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं आणि हे ज्यावेळी उपलब्ध करून दिलं जाईल त्यावेळी साहजिकच त्याची एक मानसिकता चांगल्या प्रकारची राहील, त्याचा जो कामाचा ताण आहे तो कमी होईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेश मूडमध्ये तो काम करण्यास प्रवृत्त होईल आणि तो अधिक चांगल्या कार्यक्षमतेने काम करू शकेल. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की याच्यानंतरची सुविधा जी आहे ती वाहतूक सुविधा आहे. ती वाहतूक सुविधासुद्धा कामगारांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. याचं कारण असं की कामगार बऱ्याच वेळा कारखान्यापासून किंवा मळ्यापासून, खाणीपासून दूर अंतरावरती राहत असतो आणि त्यामुळे त्याला येण्या जाण्यासाठी सार्वजनिक असणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध असते तसं नाही आहे. आता अनेक ठिकाणी शहरं जे येत आहेत किंवा महानगर आहेत, या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसून येईल की बसेसची व्यवस्था असते, ट्रेनची व्यवस्था असते किंवा वाहतुकीची इतर खाजगी साधनंसुद्धा रिक्षासारखं असेल, टॅक्सीसारखं असेल उपलब्ध असतं. परंतु ज्यावेळी एखाद्या ऑफिशियल एरियामध्ये एखादा उद्योगधंदा निघतो त्यावेळी मात्र अशा प्रकारच्या साधनांची कमतरता जाणवते आणि म्हणून कंपन्या असतील किंवा वेगवेगळे आस्थापना असतील, या आस्थापनांनी जर आपल्या स्वतःच्याच वाहतूक व्यवस्था निर्माण करून दिल्या तर कामगार वेळेवर कामावरती येण्यासाठी आणि वेळेत तो कामावरून पुन्हा घरी जाण्यासाठी त्याचा फार मोठा फायदा होईल. आणि या वाहतूक व्यवस्थेमुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आपण बघतोय की विरारचा माणूस ज्यावेळी
चर्चगेटला येतोय त्यावेळी तिची दमछाक किती होते, ट्रेनला किती गर्द्या वगैरे असतात. त्यामुळं तिची एनर्जी बरीचशीच त्या असणाऱ्या प्रवासामध्येच वेस्टेज जात असलेली आपल्याला दिसते. पण जर कंपनीनं स्वतःची व्यवस्था स्वतःच्याच उद्योगधंद्याच्या जवळपास करून दिली तर आपल्याला असं दिसून येईल की साहजिकच त्याचा फायदा होतो, त्याला कुठल्याही प्रकारचा ताण राहत नाही आणि त्यालाही असं वाटतं की आपली शिफ्ट संपल्यानंतर आपल्याला घरी जाण्याची व्यवस्था आहे किंवा एखाद्या कामगाराला वेळेत कामावरती येण्यासाठी आपल्या कंपनीची स्वतःची व्यवस्था आहे किंवा आस्थापनाची आपल्या स्वतंत्र व्यवस्था आहे. याच्यामुळं त्याचा एकतर वेळ वाचत असतो, त्याची एकतर एनर्जी त्याच्यामध्ये वाचत असते आणि त्याचा परिणाम हा त्याच्या कार्यक्षमतेवरती होत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं या सुविधा सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की राज्य सरकार करत असतं, कर्मचारी किंवा कामगार संघटना करत असलेले आपल्याला दिसतात, अनेक असणारे सार्वजनिक उपक्रम करणाऱ्या संस्था करत असतात किंवा मालकवर्ग सुद्धा स्वतःच्या करून देत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हेही तितकंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कुटुंब नियोजन, कर्मचारी राज्य विमा योजनेखाली आपल्याला असं दिसून येईल की औद्योगिक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कामगाराला किंवा राज्य कर्मचारी विमा कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या कामगारांच्या कुटुंबाबरोबर पुरवले जात असलेले आपल्याला दिसतात. कारण कुटुंब नियोजन, लहान कुटुंब सुखी कुटुंब ही आपण जाहिरात नेहमी बघतो आहे, आपल्या शिधापत्रावरती लिहिलेलं आपल्याला दिसत आहे. याचं कारण असं की त्याचा खर्च मर्यादित राहत असतो, उत्पन्न त्याचं मर्यादित असतं आणि त्यामुळं त्याचं राहणीमान त्याच्यामध्ये सुधारण्यास मदत होत असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं कुठलाही आर्थिक ताणतणाव आपण ज्याला म्हणतो तो त्याच्यावरती राहत नाही. आणि त्यामुळं कुटुंब नियोजन सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मालकवर्ग, कामगार संघटना, सरकार यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करून जास्तीत जास्त लोकांना त्याचं महत्त्व पटवून लोकांचा जर सहभाग त्याच्यामधला वाढवला तर साहजिकच आपल्याला असं दिसून येतं की कामगाराच्या आर्थिक उन्नतीबरोबर त्याचा असणारा सामाजिक आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत होत असतो. त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताणतणाव राहत नाही, हे फायदे त्याच्यामध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं अनेक मळ्याचे उद्योग असतील, खाणी उद्योग असतील याच्यामध्ये किंवा खाणी असतील याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून की या कुटुंब नियोजनाविषयीच्या असणाऱ्या सोयीसुविधा पुरवल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. यानंतर आपल्याला आणखी एक सुविधा सांगता येईल ती म्हणजे सहकारी पतसंस्थांची. जर कामगारांनी एकत्रित येऊन जर आपली एखादी पतसंस्था चालवली आणि मालकवर्गाने त्यांना थोडंसं आर्थिक सहाय्य केलं किंवा जागा उपलब्ध करून देणं, इमारत उपलब्ध करून देणं, अशा जर फॅसिलिटीज निर्माण केल्या तर त्यालाही एक आर्थिक पाठबळ मिळत असलेलं आपल्याला दिसतं. आपण बघतो आहे की प्रत्येक व्यक्तीला मिळणारं उत्पन्न हे त्याच्या असणाऱ्या गरजांच्या मानानं कमी असतं आणि म्हणून आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलं आहे की अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत आणि लिमिटेड इक्विपमेंट्स आहेत. त्यामुळं अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं याचा मेळ घालण्याचा प्रयत्न हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि हे मेळ घालत असताना ज्यावेळी एखादी आर्थिक संस्था ज्यावेळी तुमच्या पाठीशी असते किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पैसे ठेवत असता त्यावेळी साहजिकच तुम्हाला एक आर्थिक पाठबळ मिळत असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून अशा प्रकारच्या पतसंस्थांची सुद्धा निर्मिती करणं हे कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण त्याला ऐन वेळेला अनेक वेळा पैशाची गरज लागत असलेली आपल्याला दिसते आणि ते उत्पन्नामधून त्याचे ते पुरेसं ठरत नाही. घरातलं आजारपण आहे, मुलांची शिक्षणचं आहे आणि इतर अनेक काही दैनंदिन खर्च त्याचा आहे आणि त्याच्यामुळं त्याचं उत्पन्न हे त्याच्या गरजेच्या मानानं अपुरं ठरतं आणि म्हणून अशा पतसंस्था जर आपण बघितल्या तर आपल्याला असं दिसून येईल की फायदेशीर ठरतात आणि म्हणून अशा पतसंस्थांच्यासाठी उत्तेजन देणं, त्या जास्तीत जास्त निर्माण होणं किंवा व्यवस्थापनामार्फत त्या नाममात्र आपल्याला असं दिसून की काम देऊन या संस्थांच्या स्थापनेस जर मदत केली तर साहजिकच आपल्याला असं दिसून फायदा होतो किंवा या असणाऱ्या संस्थाने जर शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास उत्तेजन दिलं तर साहजिकच सरकारी पतसंस्थांचं भांडवल ही वाढत असलेलं आपल्याला दिसतं आणि तेवढ्या उद्योग संस्था त्या करू शकतात किंवा तेवढी आस्थापना त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकत असलेल्या आपल्याला दिसतात. याच्यानंतर आपल्याला ग्राहक सहकारी संस्था असतील किंवा आपल्याला असं दिसून की स्वस्त किमतीची दुकान असतील याचीही गरज असलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ग्राहक भांडार कन्झ्युमर स्टोअर्समध्ये ते सहकारी तत्वावरती चाललेले असल्यामुळं कामगार संघटना अनेक वेळा पुढाकार घेऊन ते चालवत असतात आणि त्यामुळं कामगारांना लागणाऱ्या ज्या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की ग्राहकोपयोगी वस्तू आहेत या अतिशय स्वस्तामध्ये आणि चांगल्या दर्जेदार उपलब्ध होत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे तिची गरज जी आहे दैनंदिन
ही गरज त्याच्यामध्ये भागत असलेली आपल्याला दिसते किंवा ग्राहकोपयोगी लागणाऱ्या वस्तू त्याला उपलब्ध होत असल्यामुळं साहजिकच त्याचा फायदा मिळत असलेला आपल्याला दिसतो. आणि हे ज्यावेळी सहकारी तत्वावरती चालवली जातात त्यावेळी सरकारसुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या करामध्ये त्यांना सूट देत असतं आणि ही सूट दिल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून की त्याचा फायदा हा कामगारांना मिळत असलेला आपल्याला दिसतो. स्वस्तात वस्तू मिळत असलेल्या आपल्याला दिसतात. तसेच आपल्याला असं दिसून की स्वस्त किमतीची दुकानंसुद्धा जी आहेत ते सुद्धा जर निर्माण करून दिली तर त्याचं आर्थिक बजेट जे असतं त्याच्यामध्ये त्याचा खर्च भागू शकतो किंवा त्याला ते भागवणं शक्य होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या सोयीसुविधासुद्धा निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या संस्था जिकडे तिकडे निर्माण होत असल्यामुळं साहजिकच त्याचे प्रमाण जे आहे त्याचं प्रमाण वाढत असलेलं आपल्याला दिसतं. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसतात. विपत्ती सहाय्य व रोख रकमेची असणारी मदत जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की कामगाराचा अपघाती मृत्यू होत असतो, काही वेळा अपंगत्व येत असतं आणि अशा वेळी विपत्ती सहाय्य मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण अनेक कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक त्याचा जो मदत निधी आहे तो मदत निधी उपलब्ध होणं महत्त्वाचं आहे आणि अशी तरतूद कायद्यामध्ये सुद्धा आहे. आणि मालक वर्गाने ती उत्स्फूर्तपणे त्याच्यापेक्षा जास्त करणं अत्यंत गरजेची गोष्ट असते. कारण त्याशिवाय कामगारांना एक सुरक्षितता प्राप्त होत नाही. आणि त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की तो फायदा जो आहे तो मिळत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे स्टाफ बेनिफिट फंड जो आहे त्या फंडातून जर मदत केली तर कुठल्याही संकटाला कामगार सहजपणे तोंड देऊ शकत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर सगळ्या गोष्टींचा ओहापोह जर केला विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला असं दिसून येतं की या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर असाही या असणाऱ्या वैधानिक तर उपाययोजना ज्या आहेत किंवा सुविधा ज्या आहेत त्याची गरज असलेली आपल्याला आढळून येते.